आपण जी प्रॅक्टिस करतो, जर नियमित करत असू, प्रॅक्टिस हे तर नियमित केलीच पाहिजे, आणि नियमित होत नाही त्याच्यात काय अडचण येतात असं एक थोडासा विचार करायला हरकत नाही. तर सती साधने म्हणजे प्रॅक्टिस मधल्या प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मध्ये काय 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 अर्थ येतात. पहिली गोष्ट, सती विषय समजला नाही. हे सती म्हणजे जागृती आहे, म्हणजे भान आहे. आपण त्याला भान म्हणतो, म्हणजे भान, आणि याला आपण अवेकनिंग म्हणतो. हा जो अवेकनिंग शब्द आहे, ज्यांना इंग्रजी चांगलं आहे त्यांच्यासाठी अवेकनिंग म्हणजे जागृती आहे, किंवा दुसरा एक शब्द त्याला अवेअरनेस शब्द आहे. माइंडफुलनेस हा म्हणतात त्याला अलर्ट, पण माइंडफुलनेस बद्दल थोडस काही लोक हे आहेत, ते म्हणतात माइंड इज ऑलवेज फुल विथ समथिंग. मला मन नेहमीच कशाने तरी भरलेलं आहे, त्याला अजून काय करतात. तर ते माइंडफुलनेसचा अर्थ सती जागृती केला जातो, परंतु हा चांगला शब्द जो आहे इंग्रजीत पाहिजे असेल तर अवेअरनेस आहे, त्याच्यापेक्षा चांगला अवेकनिंग. अवेअरनेसमुळे अवेकनिंग होतं ऍक्च्युअली, असं पण आहे, म्हणजे थोडासा फरक आहे त्याच्यात. पण एकाही शब्दात अडकायचं नाही, हा मुख्य मुद्दा आहे. शब्द नाही समजले तरी चालेल, शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. त्यामुळे शब्दात नाही अडकायचं. हे नेमकं हे शब्द एवढं कशासाठी सांगावं लागतं सगळं, कारण ते मूळ विषय आपल्याला लगेच लक्षात येत नाही. सती, जागृती, कारण हा शब्द जो आहे हा अनेक ठिकाणी वापरला जातो, जागृती शब्द. आणि त्यामुळे आपण जागृती शब्द म्हटलं का ते आपल्या डोक्यात येतं जे आपल्याला माहिती असतं. भान हा एक मला फार महत्वाचा शब्द वाटतो, भानावर असणे. भान हा माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे प्रिय शब्द आहे, मला आवडता शब्द आहे सतीसाठी. म्हणजे श्वासाच्या पातळीवरचं भान, कायाच्या पातळीवरचं भान, जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया याचं भान. कारण बऱ्याचदा आपण भानावर नसतो, जागृत असतो म्हणजे भानावर नसतो. म्हणजे काय चाललंय, काय बोलतो, काय करतो. तर हा विषय आधी समजून घेणं हा पहिला मुद्दा आहे. सती आधी समजली पाहिजे का सती म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला, ते समजलं तर मग पुढची प्रॅक्टिस सुरू होते आपली. बरं, सुरू झाली. आता त्याच्यातले जे टप्पे आहेत, स्टेप्स, ते स्टेप्स थोडेसे लक्षात घ्यायला लागतात. कारण जागृती, कशाची जागृती, कशाचं भान, कशाचं भान, जीवनाचं भान, जगण्याचं भान, आपलं असण्याचं भान. या कायेत आपण जगतो म्हणून आपण म्हणतो कायेचं भान, पण एकूण जगण्याचं भान, जीवनाचं भान. जीवनाचं भान असेल तर आपल्याला जीवन समजतं, आणि जीवनातले प्रश्न समजतात, आणि प्रश्न समजले तर आपल्याला त्यातून मार्ग काढता येतो. प्रश्न समजले नाही, जिथं प्रश्न आहे ते समजले नाही, तर मग आपलं ते प्रवाहातल्या पाल्यापाचोळ्यासारखं असतं जीवन आपलं. बऱ्याचदा जशी परिस्थिती असते त्याच्याबरोबर आपण रखडत चाललेलं असतं सगळं. ज्याला जगण्याचं भान असतं, जीवनाचं भान असतं,
त्याला आधी प्रश्न काढतात. तर हे समजलं पाहिजे आधी सगळं. म्हणून आपण हे जास्त आपली चर्चा का चालते, आपण किती चर्चेलाच खूप महत्व देतो ना. प्रॅक्टिस पेक्षा चर्चेला मी तर म्हणतो प्रॅक्टिस आपोआप होणार आहे जर ती गोष्ट समजली. काय करायचं हे जर समजलं तर प्रत्येकाला आपलं काय करायचं हे ज्याला त्याला समजतंच. पण आपल्याला विषयच नाही समजला, काय करायचं हेच नाही समजलं, तर आपण व्यक्तिगत पातळीवर प्रॅक्टिस करू शकत नाही. म्हणून समजून घेण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो, चर्चा करायला लागते. आणि ते का करावं लागतं, तर लाईफ ही गुंतागुंतीची गोष्ट आहे, जीवन हे गुंतागुंतीचं आहे. एवढंच दिसतं तेवढं सरळ सोपं नाही. बऱ्याच वेळेला कशात हित आहे कशात अहित आहे हेही कळत नाही, कारण माइंड गुंतागुंतीचं आहे. माइंड ही गुंतागुंतच आहे. इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस सगळं ते रात्रंदिवस व्यस्त असलेल्या मनात काय चाललंय काहीच नीट समजत नाही. फक्त त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात, आणि ते परिणाम म्हणजे आपल्या मनाचं विचलन, डिस्टर्बन्स, झोपणं येणं, यातना, दुःख. एका शब्दात त्याला दुःख म्हणतो आपण. तर ते कशामुळं ते समजत नाही. तर ते नंतर समजतं, ते लगेच नाही समजत. आधी ते कनेक्ट व्हावं लागतं, आधी तिथपर्यंत पोहोचायचे, अजून म्हणजे मनापर्यंत पोहोचायचे, तेव्हा मग आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. तोपर्यंत आपल्याला मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जसं मगाशी चर्चा केली का 4 पातळ्यांवर आपल्याला जावं लागतं. म्हणजे आधी सर्वसाधारणपणे बरं का, म्हणजे सर्वसाधारणपणे हे काय असंच जायला पाहिजे असं काय नाही. काहींच्या जीवनामध्ये जे धक्के बसतात ते धक्क्याने ते जागे होतात. जसं आता जपान मधले लोक एवढे अलर्ट का असतात, तर त्यांच्याकडे सतत भूकंप, सुनामी, म्हणजे सतत त्यांचे लाईफ जे आहे ते काय म्हणतात याच्यावरच असतं, काट्यावर असं. त्यामुळे ते नेहमी अलर्ट राहावंच लागतं. आणि जिथे अलर्ट असतो तिथं माणसाला बऱ्याच गोष्टी मग सुचतात लक्षात. म्हणून ते टेक्नॉलॉजिकली पुढे काय आहेत ते लोक, त्याचं कारण त्यांचं लाईफस्टाईल तशी आहे का ती माणसं हे होणार. म्हणून त्यांच्यामध्ये काही प्रॅक्टिसच्या टेक्निक आता त्याला ते झेन ध्यान म्हणतात, पण ते ध्यानापेक्षा त्यांच्यामध्ये अवेअर वाटतात ते लोक जागृत वाटतात जास्त. म्हणजे तुम्ही जर त्या ऑनलाईन काही गोष्टी पाहिल्या ना, ते त्यांचं बोलणं वगैरे जे आहे ते फार वेगळंच वाटतं. काय त्यांची भाषा पण, आता मी शिकतोय आता जपानी भाषा, जपानी भाषेमध्ये पण ते तुम्हाला फार जागृतीपूर्वक त्यांचे ते स्ट्रोक ते तसेच असले पाहिजेत. त्यांची जी लिखाणाची पद्धत आहे ते तसंच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ते अजिबात तडजोड करत नाही. तुम्ही आता हे असं काढलंय ना आणि ह्याच्यामध्ये असं केलं की हा त्यांचा आ होतो, आ. आता तुमच्या फक्त माहितीसाठी, आता हे असं केलं की आ, पण हे चुकीचं आहे. हे आच आहे ते म्हणतात नाही ते चुकीचं आहे, हे वरती हे असं पाहिजे थोडस असं, आणि हे असं पाहिजे. समथिंग म्हणजे अजून मी त्याच्यात शिकतोय, पण ते तसंच पाहिजे. तर ते त्यांच्या त्या लेटरिंग मध्ये पण शिस्तबद्धता आलेली आहे. आता आपण अ लिहिताना असा लिहितो, काही लोक असा लिहितात, फार शांतपणे लिहिलं तर ते असा येतो, आणि काहींचा कसा पण येतो, कसा पण येईल काही. त्यांचं असंच असतं, ते असंच पाहिजे. कारण हे त्यांची जी लिपी आहे ही ती ब्रशची लिपी आहे.
ही ब्रशची लिपी आहे त्यांची, ते त्यामुळे ते असंच असंच ते लिहितात दिसतात कधी कधी, असं असं काहीतरी ते त्यांचा येतो. मला सांगायचा मुद्दा असा आहे की एक कधी कधी ती परिस्थिती असते ना, ती माणसाला जागं करते. ज्या माणसाला यातना जास्त असतात तो लवकर जागा होऊ शकतो. बुद्धासारख्यांना, बाबासाहेबांसारख्यांना हे मार्ग का सापडतात? ते त्यांचे चटके तेवढे तीव्र होते. आपल्याला चटके नको असतात ना, आपण चटक्यापासून, त्रासापासून अलिप्त व्हायला पाहतो. त्याच्यामुळे आपल्याला ते नाही सापडत. ते जयांगी मोठेपण तया यातना कठीण. जी माणसं मोठाले असतात त्यांच्या यातना मोठाल्या असतात, आणि ज्यांना यातना कमी कमी पाहिजे, त्रास नको, झाला तरी नको, पुढचा नको, तर ती माणसं जागेवरच राहतात. आणि जे यातनांचं आव्हान स्वीकारतात ती माणसं पुढे जातात, ती मोठी होतात. तर जागृतीवर सगळं अवलंबून आहे. मी तर म्हणतो बुद्धाची आणि बाबासाहेबांची जी समान शिकवण आहे ती जागृतीचीच आहे. बाबासाहेब जसं जागृतीच्या आईने तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू द्या, आपण परत परत ते का सांगतो? कारण ती जागृती सांगायची. जनजागृतीच हेच त्यांचं मुख्य काम होतं, पहिल्यापासून शेवटपर्यंत. जनजागृतीतून जी लोकजागृती झाली, लोकजागृतीतून चळवळ उभी राहिली, आणि चळवळीत कामं केलेली आहेत. जागृत लोकांनी कामं केली, पण स्वतः आपला मोरका जो होता बाबासाहेब, तोच मुळात जागा होता. त्यांची ती गोष्ट सांगतात ना, त्या गोलमेज परिषदेला निघाले, त्यांना कोणीतरी विचारतं तिथं त्या ऐकतात की सगळे पुढारी झोपलेले आहेत, काय सगळे पुढारी झोपलेले आहेत, तुम्ही अजून जागे कस काय? रात्रीचे काहीतरी अपरात्री काहीतरी काम चाललं होतं त्यांच्या रूम मधली लाईट चालू असेल म्हणून त्या बोटीवरचा कोणी त्यांचा तो कामगार तो तुम्ही अजून झोपले नाही. त्याचं सांगतात किंवा मी का झोपले नाही, झोपत नाहीत म्हणजे माझ जे पुढारी झोपलेत त्यांचा समाज जागा आहे म्हणे, आणि मला जागा का राहावं लागतं, तर माझा समाज झोपलेला आहे. ते जागृती हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म होता. बुद्धाचं तसंच होतं. त्यामुळं आपल्याला ते सहजासहजी ते जमत नाही, म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतात, मुद्दाम करावे लागतात प्रयत्न. आणि ते प्रयत्न कसे करायचे हे बुद्धांनी जे लक्षात आणून दिलेलं आहे ते फार मोलाचं आणि महत्वाचं आहे. यावेळेला एकाच गोष्टीमुळे जग बुद्धाला मानतं असं माझं मत आहे. बाकी त्यांनी चांगल्या शिकवणी, नीतिमत्ता पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे तर बरेच लोक सांगतात. बरेच धर्म सद्भावना किंवा सत्कर्म, पुण्यकर्म सगळे धर्म सांगतात ना, पण बुद्धांनी सांगितलं, पण कसं करायचं ते पण सांगितलं. एखाद्याला उपदेश करणं सोपं असतंय, परंतु ते कसं करायचंय हे टेक्निक सांगणं किंवा ती पद्धत सांगणं हे फार कमी लोकांना माहिती असतं. चांगलं वागलं पाहिजे, शील पाहिजे, पण कसं पाळायचं मला तर जमत नाही, मला ती वाटतं पुष्कळ चांगलं वागावं पण नाही वागू शकत, वाटतं पुष्कळ पानाती-पात करू नये पण नाही जमत, मुसावादा करू नये पण नाही जमत, मिथ्याचाराचे विचार नको पण जमत नाही, चोरी करू नये जमत नाही, दारू पिणाऱ्याला वाटतं पिऊ नये पण जमत नाही सोडायला. हे नुसतं वाटणं नाही महत्वाचं, कसं करायचं ते, तर ते कसं करायचं त्याच्यासाठी प्रॅक्टिस आहे. कारण ती प्रॅक्टिस आधी तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करते, मग ते
आपण काय करतो, कसं जगतो, कसं वागतो, ही ती प्रॅक्टिस आपल्याला पुढे सांगते. कसं म्हणजे परिस्थिती काय, कसं वास्तव काय आपला जगण्याचं, आपल्या वर्तनाचं, आपल्या मनाचं वास्तव काय, ती वास्तव ही सती जागृती आपल्या लक्षात आणून देते. म्हणजे प्रश्न लक्षात आणून देते. मग कळतं आपण प्राणातिपात करतो, अधीनदाना करतो किंवा काय जे काय असेल ते. मग जागृती आपल्याला सांगते की याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर ते कसं करायचं हे बुद्धाने लक्षात आणून दिलेले. सर्वसाधारणपणे त्याचे जे काही स्टेप्स आहेत, आपण जे काही शिकतो आनापानसती सूत्राच्या आधारे, त्याचा पहिला जो टप्पा आहे तो श्वास आहे, दुसरी काया आहे, तिसरा वेदना किंवा जाणीव आहेत, तिसरं चित्त आहे आणि चौथं मन किंवा त्याला मनोधम्म म्हटलेलं आहे. मन म्हणजे धम्म, मनोधम्म. आणि 4 पातळ्यावर आपल्याला आपली जी सती आहे ही पठाण करते, पुढे जाते सर्वसाधारणपणे. आणि मग ते डेव्हलपमेंट, तर हे टप्पे आधी सुरुवातीला लक्षात जर नाही आले तर मग आपली प्रॅक्टिस पुढे जात नाही. एक तर समजून घ्यायला पाहिजे. या तिचं आता हे समजायला लागलं तर पुढे काय होतं, करायला आपण सुरुवात करतो आणि पुढे काय होतं, मग पुढे काय अडचण येते. समजलंय सगळं, म्हणजे लक्षात आलंय. समजलं असं नाही पण लक्षात आलं, हा हे असे असे टप्पे आहेत, गरज वाटते त्याची, पण जमत नाही. कशामुळे? एकाग्रता नाही. म्हणजे स्थिरता नाही, मन स्थिर नाही हे लक्षात येतं. मन स्थिर नसते तर तेही स्थिरता जी आहे ही प्रॅक्टिसने येत जाते. म्हणजे आपण मगाशी जी शब्द वापरला शमथ किंवा पालीमध्ये समर्थवन, ते समथा म्हणजे ही मन स्थिर करण्याची, ही मन स्थिर होण्याची ती झालेली ती अवस्था आहे, त्याला शांती आपण म्हणतो. शांती, पीस ऑफ माइंड. आधी पीस ऑफ माइंड आलं पाहिजे, मनाची स्थिरता आली पाहिजे. जे मन स्थिर नसतं तर ठीक आहे, हे समता नसते, मन शांत नसतं म्हणून प्रॅक्टिस होत नाही. आता प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर का लगेच मन शांत होत नाही. त्याला काही गोष्टी प्रॅक्टिकली कराव्या लागतात. खास समजलं म्हणून येतं असं नाही, करावं लागतं. आता करताना काय अडथळे येतात, करायचं ठरवलं पण काय अडथळे येतात. आपली व्यस्तता, व्यस्तता म्हणजे काय, आपण व्यस्त असतो, कारणाने व्यस्त असतो किंवा निष्कारण व्यस्त असतो. आपण त्याला एक शब्द शोधलेला आहे. आपण नेहमी चौकात उभे असतो. आपला लाईफ म्हणजे बहुतेक चौकात म्हणजे काय, आपल्याला चौकामध्ये 4 रस्ते असतात. आपल्याला व्यस्ततेमध्ये जीवनामध्ये आहे म्हणजे हे आपण आहोत, म्हणजे आपण आहे. ह्या आपल्याला जगताना आपल्याला हाय रस्ता दिसतो, इकडे जायची इच्छा होते, इकडे जायची इच्छा होते, इकडे जायची इच्छा होते, इकडे जायची इच्छा होते. काही लोकांना आणखीन रस्ते आहेत, बरेच रस्ते आहेत, बरंच काही निष्कारण करायची इच्छा होते. ह्या व्यस्ततेमुळे आपलं जीवन विस्कळीत असतं. बरं, म्हणजे एक मार्ग नसतो जगण्याला. जेवढी जास्त व्यस्तता तेवढी जास्त अस्थिरता. व्यस्ततेमुळे अस्थिर म्हणजे ही
कामातली व्यस्तता नाही, ही मनाची ही आहे. कामं तुम्ही किती करा, परंतु मनाची स्थिरता राखून कामं होऊ शकतात. परंतु बराच ही जीवनामधली मनाची अस्थिरता आहे. त्याच्यामुळे काम तर काही होत नाही, पण एकदा इकडे जातो, मग तिकडून आला मग इकडे जातो, हे झालं मग याच्या आठवणीत इकडे जातो, मग इकडे जातो, असं जाय चालूच असतं त्याचं. मग हे निर्णय आधी घ्यावे लागतात आपल्याला, की कोणती गोष्ट महत्वाची आणि कोणती गोष्ट महत्वाची नाही. ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित रिडक्शन असा शब्द प्रयोग करतो आपण, रिडक्शन म्हणजे काही गोष्टी गरजेच्या नाही तर टाळल्या पाहिजेत. आता समजा 4 जरी आपण कमी केले तेवढी शक्ती वाचेल आपली. निष्कारणित इकडे तिकडे जाणारे विचार करण्यात, काहीतरी धावपळ करण्यात, ती तेवढी शक्ती वाचली ना आपली. आता आपण एकदम एकच काम नाही करू शकत, कारण जीवन अनेक यात बनलेलं आहे. तर किमान 2, 3, 4 असे काही काम महत्वाचे असतातच. म्हणजे समजा आपण म्हणतो व्यक्तिगत जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, काहींना कौटुंबिक याच्यामध्ये त्यांचा कामधंदा असतो, जॉब असतो, काही नाही का, उद्योग असतो, व्यापार असतो, किंवा नोकरी असते, किंवा ड्रायव्हिंग असतं, किंवा काही असतं, ते असतं. काहींचं सामाजिक कार्य असतं, समाजकार्यामध्ये. आता आपण हे धम्मकार्य म्हणजे जीवन समजून घेण्यासाठी याच्यात समजा शक्ती, तर आता तुम्ही त्यातलं त्यात आपण ह्याला पण आपल्याला शक्तीची विभागणी करावी लागते, की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं. आपल्याला बऱ्याच सगळ्याचं टेन्शनच असते, हे करावं का, हे करायला गेलं तर याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे सगळं ह्याच्यामध्ये कुठंच काही असं स्थिरता नसते, आणि कुठं शक्ती नीट लागत नाही. म्हणून ते चिंता करत बसायचे, आणि एक ना धड भाराभर चिंध्या, आणि असंच अपयश जीवनामध्ये अपयश राहतात. मग शेवटी पश्चाताप, अरे एवढं वय झालं, आता काय केलं आपण, त्याचा आपल्याला बरा त्रास होतो नाही का. काय अनुभव आहेत आता आपले. तर व्यस्तता जीवनात असावी, पण मनाच्या स्थिरतेबरोबर व्यस्तता पाहिजे. मन स्थिर ठेवून व्यस्त राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस उपयोगाला येते जीवनात. आणि काही जे निष्कारण फाटे आहेत आपल्या जीवनातले, ते खरंच कमी केले पाहिजे. मी आजकाल सगळं ते म्हणजे जे गरजेचं नाही ते तर मी करतच नाही. याचं लग्न, नामकरण, वाढदिवस आणि वास्तुशांती, नामकरण बंद केलं सगळं. म्हणजे रिलेशन सांभाळण्यासाठी काही ठिकाणी जावं लागतं, परंतु ते करणारे आता पुष्कळ लोक आहेत. आपल्याला ते शक्ती द्यायची गरज नाही. आता नगरमध्ये त्यावेळेला माणसं नव्हती म्हणून ते करावं लागायचं, कुठे जावं लागायचं, आणि त्या माहिती नव्हतं हे असं काय असतं जीवन म्हणून इकडं बोलवलं पळा, तिकडं बोलवलं पळा तिकडं, हा कार्यक्रम तो कार्यक्रम, निष्कारण भेटीगाठी, नेमकं धमकन पळापळ, ते काय त्याला धरबंद नव्हता कशालाच काय. तर ती व्यस्तता कमी करता आली पाहिजे, तर सापडता आहे, नाहीतर मग नाही सापडत. अजून काय, हे सगळं कधी कधी होतं, म्हणजे वाटतं हे कमी करावं आपण, जरा व्यवस्थित प्लॅनिंग असावं जीवनाचं आणि व्यस्तता कमी कराय, परंतु ते आपल्याला नाही जमत, किंवा काय कमी करायचं ते कळत नाही. तर ही जसजशी प्रॅक्टिस वाढत जाईल तसं ते कमी होतं, एकाएकी नाही होत. जसजसं आपण आपल्याशी कनेक्ट होतो, जीवन समजायला लागतं, आपण कुठं कुठं गुंतलेले आहोत ते कळायला लागतं. मग जीवनाचं महत्व कळतं का जीवनाला काहीतरी असं
उच्च आदर्श पाहिजे, काहीतरी चांगलं नबल उदात्त असं काहीतरी आपल्याला करायचं हे जेव्हा लक्षात येतं आपल्याला सतीनं जागृतीनं, त्या मग आपली ही रिडक्शन होते, याच्यामध्ये कमी कमी होत व्यस्तता, पळापळ कमी होते. हे सगळं करता करता आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम लक्षातही येतात आणि त्याच्यावर कसं वर्क करायचं, कसं मात करायचं हे आपल्याला कळत जातं. तर अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय असते अजून, आपला स्वभाव ही एक अडचण असते. आता आपला स्वभाव म्हणजेच आपलं हे चित्त म्हणजे इमोशन्स, आपलं मन म्हणजे विचार प्रक्रिया, याचं भान नसल्यामुळेच ते स्वभाव घातक असलेला त्याला आपल्याला त्याच्यावर काम नाही करता येत. हे स्वभाव हा सेपरेट विषय नाही, परंतु सेपरेट आपण त्याचा विचार केलेला बरा की आपण कसं म्हणजे काय कसा विचार करतो आपण, कशी आपली म्हणजे मनोवस्था कशी आहे, आपल्यातल्या इमोशन्स कशा आहेत, आपल्या भावना कशा आहेत, कुठं कुठं अडकलेल्या आहेत. आपला राग असेल, आपल्या चुकीची विचारसरणी असेल, मनोधर्म चुकीची विचारसरणी असेल आपली, किंवा चुकीच्या पद्धतीनं काम करण्याची सवय. आता स्वभावामध्ये सवय पण आली, हॅबिट, नेचर म्हणजे माइंड आणि त्याच्यानुसार चाललेल्या सवयी अनेक सवयी ज्या असतात, मग आपल्या बोलण्याच्या असतील किंवा काम करण्याचे असतील, हे हॅबिच्युअल पॅटर्न जो असतो ना, तो आपल्या ह्याच्यानुसार बनलेला असतो. तसा आपला स्वभाव बनतो आणि ते तसंच करतो आपण परत परत. चुकीच्या गोष्टी परत परत करून करून त्या इतक्या फिक्स झालेल्या असतात की त्या बुजवणं फार कठीण जातं. म्हणजे मातीवर पाणी पडलं आणि तो प्रवाह जो राहतो तो सारखा त्याच्यावर प्रवाह असेल तर त्या मातीला, त्या जमिनीला ते काय म्हणते खड्डा करून ते हे होतं, त्याची पाठ तयार होतो आणि खूप दिवस चालून त्या पाठाचा मोठा पाठ होतो. त्याच्यात नद्या पण तयार होतात. हा, छोटा म्हणजे हे जे पॅटर्न आहे आपला स्वभावाचा, हा पॅटर्न हे आपलं थोडं ते आपल्या जीवनाचं एक हेच करतोय असं, आणि ते नंतर बुजवणं कठीण जातं, आपलं लेव्हल करणं कठीण जातं, लेव्हलिंग करणं कठीण जातं. बरं, माती बुजवू शकतो आपण, पण काही जे याचे प्रवाह खडकावर पडतात, ते खडक सुद्धा त्याला खडकाला पण आकार येतो. तर ते आपण म्हणजे खडक नाही 100%, परंतु काहींचे खडकासारखंच ते माइंड तयार झालं नाही, ते नाही जमत. जीवन संपून जातं पण त्याला ते स्वभाव किंवा ती सवय बदलता येत नाही. ते सगळं जे आहे हे सगळे आपल्या याच्यातले अर्थ आहेत. याला बुद्धांनी त्याला 5 निवारणं म्हणून असा पण एक विषय आहे त्याच्यामध्ये, मुख्यतः 5 निवारण म्हटलेलं आहे त्याला. तर त्याला बंधन म्हणजे अडथळे जाते, तर 5 निवारण म्हटलेलं आहे त्याला. तर ते काम, छंद, द्वेष, आळस, चंचलता, मनाची चंचलता, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डाऊट, विचिकित्सा म्हटलं त्याला.
म्हणजे कोणती गोष्ट करायला सुरुवात केली माइंड आधी डाऊट क्रिएट करतं. कशाला, काय काय गरज आहे याची, कशाला कुटाणा करायचा, कशाला एवढी शक्ती घालवायची, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललो. तर ते जग कुठं नाही चाललं. जग हे परिस्थितीचे गुलाम आहे. जग कुठं नाही चाललं. जगाचा एक मार्ग नाही. जगाचा मार्ग आता जग जर युद्धाच्या याच्यावर जर उभं आहे, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. पुढचं जे काय आता समजा युद्ध होईल तर म्हणतात सायबर वार आहे पुढचा. तर कुठे जग उभं आहे, कुठे चाललंय. असे काही क्राईम घडतील, असे काही गुन्हे घडतील का चांगलं आणि वाईट सगळंच हे होऊ शकते सपाट. आता जगाला ती चिंता चालली. आता मी कोरियन एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जागतिक शांततेसाठी प्रयत्न करण्यासाठी सगळ्या धर्माचे लोक एकत्र येत आहेत. त्याच्यात त्या मीटिंगमध्ये मी असतो सहभागी. काही त्यांच्या गोष्टी पटत नाहीत, कारण शांतता निर्माण करणे हे धर्मांचं काम आहे असं मला नाही वाटत. 100% धर्माचं काम नाही ते, माणसं समजून घेण्याचं काम आहे. ते माइंड समजून घेण्याचं काम आहे. कारण शांतता अशांतता निर्माण करणारी माणसं आहेत. निसर्गत आहे ते, पण माणसांची जे स्वभाव आहेत, माणसाच्या सवयी ज्या आहेत, माणसाची थिंकिंग प्रोसेस आहे, माणसाची जी समज आहे, ती जास्त परिस्थिती डिस्टर्ब करू शकते किंवा सावरू शकते. हे माणसाचं माइंड आहे, हे समज आहे. म्हणून माणसं शांतता आणतील जगामध्ये, धर्म नाही फक्त. धर्मयुद्ध तर चालूच आहेत पहिल्यापासून, आजही तेच आहे. आज जगाला भीती धर्मयुद्धाचीच आहे. आता काय चाललंय आपलं भारतात, काय चाललंय जगात, तेच चाललंय. वर्ल्ड ट्रेड सेंटर काय पाठीमागे धर्मच आहे ना, माहिती आहे ना. अमेरिकेत ते मोठं बिल्डिंग पाडली ती, ते जग कुठं चाललंय, मी काय करतो असा निष्कारण फालतू तुलना करत बसण्याची काही गरज नाही. जग कुठंच नाही चाललं. जग परिस्थितीचा गुलाम आहे आणि सवयींचाही गुलाम आहे. म्हणजे जे आता एक जगण्याचा जो एक पॅटर्न असतो, लक्झरियस पॅटर्न, सुखलोलुप, त्या सुखलोलुपतेसाठी जास्त धडपड चाललेली असते माणसाची. आणि त्याच्यामुळे स्पर्धा, त्यांचं असं आपलं असं पाहिजे, त्यांना तसं आहे तर मग आपल्याला मिळालं पाहिजे, असं ते जे काही स्पर्धा चाललेल्या असतात, हे स्पर्धेमध्ये सगळी शांतता जाते. माणसं आवश्यक तेवढं केलं पाहिजे, गरजेपुरतं जे आहे ते केलंच पाहिजे. अनावश्यक केलं तर मग सगळ्याच त्याच्यात मरण आहे. म्हणून हे सगळं कसं आहे की डाऊट जे आहे ना, हे जगाकडे पाहिल्यामुळे जास्त येतात. विचिकिच्छा, डाऊट म्हणजे काय की आता हे पटतंय मला सगळं, हे सगळं मला पण कशाला करायचं सगळे, जग कुठं चाललंय. स्वतःला समजून घेतलं तर मग जग लक्षात येतं. आणि जर स्वतःला समजून घेत नाही तर जगाचा निष्कारण नुसता दिसतंय तेवढ्या वेळच विचार करतो, जे दिसतंय काय, दिसतं काय त्याचं बाह्य रंग, अंतरंग वेगळंच आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिस मधल्या अडथळे. आजकाल आता ही गोष्ट लोकांना पटत चाललेली आहे. हा विषय, बुद्धांचा हा विषय जगाला पटत चाललाय, पण प्रॅक्टिकली तसं होत नाही ना. त्याचं कारण सगळं म्हणजे कन्फ्यूज करणारं हे आहे, मनात गोंधळ निर्माण करणारी परिस्थिती आहे. आणि तो गोंधळ आधी कमी करायचा असेल तर आपल्याला जागृती शिकली पाहिजे, असा हा विषय आहे.